पुन्हा एकदा उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वप्रथम आदरणीय धम्मचारी सुरंगमजी यांच्या स्मृतीचं अभिवादन. त्यांना मी आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो, व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर अशा प्रवचन मालिकेचं आयोजन जवळजवळ 2 सिरीज त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. एक सिरीज संपवून आता ही दुसरी सिरीज आहे आणि ह्या प्रवचन मालिकेचं शेवटचं पुष्प आहे. तशा प्रकारच्या सुंदर अशा प्रवचन मालिकांचं आयोजन त्या आदरणीय धम्मचारी जिनसागरजी आणि त्यांच्या चमूने केलेलं आहे. त्या सर्वांचं मी खूप खूप कौतुक करतो, त्यांचं पुनर्नमोदन करतो. त्यांच्या ह्या पुण्यकर्माचं मी खूप खूप अंतःकरणपूर्वक अनुमोदन करतो. खरं तर लॉकडाऊन सारख्या पिरियडमध्ये अतिशय लोक त्रस्त असताना त्यांच्या त्रस्तीतून त्यांना मुक्त करण्यासाठी धम्म पोहोचवण्याचं काम, त्याचबरोबर बाबासाहेबांची दृष्टी पोहोचवण्याचं काम आदरणीय धम्मचारी जिनसागरजी करीत आहेत. आणि मला त्यांचं ह्यासाठी पण कौतुक करावं असं वाटते की मालिकेतील जे काही विषय आहेत ते अतिशय चिंतन करून त्यांनी विषय निर्माण केलेले आहेत. आणि एक मुख्य विषय आणि त्याच्या आत त्यांनी त्याचे उपविषय निर्माण केलेले आहेत. जे आताची जी काही मालिका आहे, आता जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांचं धम्मचिंतन हा एक मोठा विषय. पण बाबासाहेबांचं धम्मचिंतन कसं आहे हे समजून घ्यायचं असेल तर ते एका प्रवचनातून शक्य नाही. हे त्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि कदाचित आपल्यापैकी अनेकांच्याही लक्षामध्ये आलं असेल. आणि म्हणून बाबासाहेबांचं धम्मचिंतन समजून घ्यायचं असेल तर अनेक प्रवचनकर्त्यांना एकत्र आणून एकाच विषयातील वेगवेगळे अंग त्यांना देऊन बाबासाहेबांच्या धम्मचिंतनाची व्यापकता जाणून घेण्याचं कसा प्रयत्न केला जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आदरणीय धम्मचारी जिनसागरजी यांनी घालून दिलेलं आहे. खरं तर मला त्यांच्याविषयी बरंच बोलावं असं वाटत आहे. आणि मी आता बोलतो असं नाही, तर मला त्यांचं मध्ये मध्ये आठवण आली की त्यांचं मनामध्ये पुनर्नमोदनाचा भाव निर्माण होत असतो. तर खरंच जिनसागरजी यांचं मी खूप खूप पुनर्नमोदन करतो की अशा प्रकारचं जे काही मालिका आयोजन करून त्यांनी आम्हाला सर्वांना बाबासाहेब समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यासमोर बोलत असताना मी अतिशय आनंदी आहे. आजचा विषय आपण समजून घेणार आहोत तो आहे की संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा, असं बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना केलेलं आव्हान. त्या विषयावर आपण काही गोष्टी, काही बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेब जेव्हा विचार करतात तर ते 31 मे 1936 धर्मांतराविषयी बोलताना असं म्हणतात की धर्मांतर हा काही पोरखेळ नाही. धर्मांतर हा काही पोरखेळ नव्हे. धर्मांतर हा काही मौजेचा विषय नव्हे. हा माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराकडे नेण्याकरता नावाड्याला जेवढी पूर्व तयारी करावी लागते तेवढीच तयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे. त्याशिवाय ऐल तीर सोडून पैल तीर गाठणे शक्य नाही, असं बाबासाहेब म्हणतात. यावरून धर्मांतराची तयारी जी आहे त्याला बाबासाहेबांनी खूप गंभीर घेतलेलं आहे. धर्मांतराचं महत्त्व बाबासाहेब जाणून होते आणि म्हणून ती केवळ एका दिवसाची बाब नाही, तर तिला खूप मोठी तयारी करावी लागेल. यासाठी त्यांनी एका नावाड्याचं, एका नावेचं, 2 तीराचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. एवढ्यावर बाबासाहेब थांबत नाही, तर पुढे जाऊन ते असं म्हणतात की तुमच्यापैकी ज्यांना सुवर्ण लोक वागवतील तसं वागायचं असेल त्यांनी त्या नावेत बसण्याचं काहीच प्रयोजन नाही. परंतु ज्यांना स्वाभिमानाने जगणे आवश्यक वाटते त्यांना या प्रश्नाचा विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही, अर्थात धर्मांतर केल्याशिवाय गत्यंतर नाही, अर्थात ह्या नावेत बसल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा प्रकारचा विचार बाबासाहेब धर्मांतराविषयी बोलताना 31 मे 1936 मुंबईमध्ये ते व्यक्त करत असतात. आणि तदनंतर आपण बघतोय की बाबासाहेबांनी 1936 ते 1956 पर्यंत
या धर्मांतराची तब्बल 20 वर्षे तयारी केलेली आहे. 20 वर्ष तयारी केलेली आहे. काय काय त्याची तयारी करावी लागेल त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर ठिकाणी त्यांनी हा दीक्षाचा समारोह संपन्न केलेला आहे. आणि आपण बघतो की 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी पु चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली. पु चंद्रमणीकडून बाबासाहेबांनी स्वतःचं धर्मांतर करून घेतलं. बाबासाहेबांचं धर्मांतर स्वतः बाबासाहेबांनी उ चंद्रमणीकडून करून घेतलं. म्हणजे काय केलं तर उ चंद्रमणीकडून त्यांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून एका धर्मातून दुसऱ्या धर्मात त्यांनी प्रवेश केला. पण त्याच्यानंतर काय घडलं असेल तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन लाखोंचा जनसमुदाय त्या दीक्षाभूमीवर उपस्थित असताना आणि बाबासाहेब स्वतः धर्मांतरित झाले असताना बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना विचारलं की मी धर्मांतरित झालेलो आहे, आपणाला धर्मांतरित व्हायचंय का? अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना विचारला. आता बाबासाहेबांच्या अनुयायांना जेव्हा बाबासाहेब हा प्रश्न विचारतात तेव्हा यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर ते लोक दीक्षाभूमीवर हजर झालेच होते तर ते कशासाठी झाले होते बरं? ते निश्चितच धर्मांतर करण्यासाठीच ते उपस्थित झाले होते. असं असताना बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना हा प्रश्न का विचारावा की मी धर्मांतरित झालेलो आहे, आपल्याला धर्मांतर करायचं का? अशा प्रकारची आव्हान बाबासाहेबांनी जेव्हा केलं तेव्हा असं म्हणतात की त्या जनसागराने बाबासाहेबांच्या हाकेला अगदी जोशामध्ये आणि जल्लोषामध्ये ओ दिलेला आहे आणि त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा जणू काही व्यक्त केलेली आहे, जणू काही त्यांच्या हाकेला ओ दिलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना गृहीत धरलेलं नाही की मी म्हणतो ते बरोबरच आहे असे सगळे ऐकतील आणि स्वीकारतील. हे जरी बरोबर असलं तरी देखील बाबासाहेबांनी त्यांना गृहीत न धरता त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं आणि त्यांना विचारलं की आपण धर्मांतर करणार आहात का? तर यावरून बाबासाहेब जे आहेत ते किती महान आहेत आणि ज्या स्वातंत्र्याची आवड बाबासाहेबांना होती, ज्या स्वातंत्र्याचं बहाल त्यांनी अनेकांना केलं, त्या स्वातंत्र्याचं आचरण स्वतःही बाबासाहेब किती मोठ्या प्रमाणात करत होते ही बाब यावेळी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपण बघतोय की बाबासाहेब म्हणतात की संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा असं बाबासाहेब म्हणतात. तर संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा म्हणजे नेमकं काय करा? आपण बरेचदा हा शब्द वापरतो आणि धर्मांतर करा, धर्मांतर केलं, धर्मांतर करा असं आपण म्हणतो. परंतु मग धर्मांतर करा म्हणजे नेमकं काय करा हा प्रश्न शिल्लकच राहतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर धर्मांतर करा म्हणजे काय करा, तर आपण पाहतो की धर्मांतर करणे म्हणजे एक धर्म सोडणे आणि दुसरा धर्म धारण करणे किंवा धरणे. परंतु जेव्हा अशा भाषेमध्ये आपण जेव्हा बोलतो धर्माच्या संबंधी की एक धर्म सोडणे आणि दुसरा धर्म धारण करणे किंवा धरणे, तर धर्म ही काही सॉलिड बाब आहे का? धर्म ही काही घन स्वरूपाची अशी बाब आहे का? का धर्म अशा प्रकारचा एखाद्या भगव्या रंगाचा बॉल आहे का की ज्याला आपण सोडायचं? का धर्म अशा प्रकारचा एक निळ्या रंगाचा बॉल आहे का की ज्याला आपण धरायचं? तर अशा प्रकारचा धर्म हा शब्द किंवा धर्म ही वस्तू नाही की जिला आपण धरू शकतो आणि सोडू शकतो. तरी देखील आपण म्हणतो की एक धर्म सोडणे आणि दुसरा धर्म धारण करणे या क्रियेला आपण धर्मांतर असं म्हणतो. मग धर्म सोडणे म्हणजे नेमके काय? धर्म सोडणे म्हणजे नेमकं काय हा प्रश्न शिल्लकच राहतो. आणि म्हणून पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे जर आपण गेलो आणि जर पाहिलं की बाबासाहेबांनी काय केलं असेल तर उ चंद्रमणीकडून त्यांनी धर्म ग्रहण केला आणि आपल्या अनुयायांना धर्मांतरित केलं, धर्मांतरित झाले ते अनुयायी. आणि मग ते म्हणाले की
की संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. धर्मांतर झालं, काही क्षणात धर्मांतर झालं. आणि ज्या प्रकारे लोक धर्मांतरासाठी दीक्षाभूमीवर जमले होते तसेच ते त्यांच्या संसारात दुसऱ्या दिवशी परतले. आता हे लोक जेव्हा त्यांच्या संसारामध्ये परतले तेव्हा त्यांच्यामध्ये काय परिवर्तन घडलं होतं, त्यांच्यामध्ये काय बदल झाला होता, त्यांनी धर्मांतर केलं होतं म्हणजे नेमकं काय झालं होतं. एक धर्म सोडला होता म्हणजे त्यांनी काय सोडलं होतं, दुसरा धर्म त्यांनी धारण केला किंवा धरला म्हणजे मग त्यांनी काय धरलं होतं जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले. आणि मग जेव्हा प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये पोहोचले तर तुमच्यामध्ये असं लक्षात येईल की काय घडलं. जर एखाद्याला असं वाटत असेल की मी हिंदू होतो तर मी आता हिंदू नाही, तर मी बौद्ध आहे, अशा प्रकारचा भाव निर्माण झाला असेल. पण का केवळ अशा प्रकारचा स्वतःला हिंदू म्हणण्याच्या ऐवजी बौद्ध म्हणालो, स्वतःला हिंदू संबोधनाऐवजी मी स्वतःला बौद्ध संबोधू लागलो तर खरंच का माझा संसार सुखाचा होईल, किंवा खरंच का त्या सर्व लोकांचा संसार सुखाचा होईल ज्या ज्या लोकांनी धर्मांतर केलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा लोकांनी धर्म कसा धारण करावा हे सांगायला त्यावेळी खरं तर बुद्ध आणि त्याचा धम्म हा देखील प्रकाशित झालेला नव्हता. बुद्ध आणि त्याचा धम्म बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित झाला होता. आपण बाबासाहेबांच्या बाबतीत बघतोय की बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला जेव्हा परिनिर्वाण झालं त्याच्या पहाटेपर्यंत, शेवटचा श्वास घेईपर्यंत नव्हे तर शेवटचा श्वास सोडेपर्यंत बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाची प्रस्तावना लिहित होते. म्हणजे बाबासाहेबांच्या नसानसामध्ये, बाबासाहेबांच्या रक्तारक्तामध्ये खरं तर बौद्ध धम्म आणि केवळ बौद्ध धम्म दरवळत होतं. आणि म्हणून बाबासाहेब शेवटचा श्वास सोडेपर्यंत बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाची प्रस्तावना लिहित होते आणि 6 डिसेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणजे 14 ऑक्टोबरला हा ग्रंथ देखील उपलब्ध नव्हता. जेव्हा लोकांनी धर्म सोडला आणि धर्म घेतला असं म्हणतो किंवा धर्म धारण केला असं म्हणतो, जेव्हा लोकांनी संसार सुखाचं करायचं म्हणून धर्मांतर केलं असं आपण समजतो, तेव्हा त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म उपस्थित नव्हता, उपलब्ध नव्हता. खरं तर तो धम्म काय होता तर बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहिण्यापूर्वी जेव्हा 1950चा आम्ही नेहमी संदर्भ देत असतो, 3 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या. त्यापैकी एक गोष्ट असं म्हणतो की या देशातून पुन्हा हा बुद्धाचा धम्म लोप व्हायचा नसेल तर काय काय केलं जावं. यामध्ये ज्या 3 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या त्यातली ती एक गोष्ट जी की बाबासाहेब म्हटले की बुद्धिस्ट बायबल असलं पाहिजे. का असं म्हटलं ते बुद्धिस्ट बायबल असलं पाहिजे की बौद्ध धर्माचं साहित्य अथांग आहे आणि हे अथांग साहित्य यातला कुठला तरी एक असं पर्टिक्युलर ग्रंथ असला पाहिजे की तो ऑथेंटिक असेल आणि जो पोर्टेबल असेल. पवित्र असा एखादा ग्रंथ असेल की जो पोर्टेबल असेल, तो आपल्या खाकेमध्ये वाहून घेता जाईल, इकडे तिकडे त्याला वाहून नेता येईल, सोबत नेता येईल, अशा प्रकारचा एक ग्रंथ की त्या ग्रंथामध्ये संपूर्ण बौद्ध वाङ्मयाचा सार असेल, अशा प्रकारचा तो ग्रंथ बाबासाहेबांनी स्वतः निर्माण केला. परंतु तो सार, बौद्ध धर्माचा सार, इसेन्स ऑफ बुद्धिझम, जेव्हा धर्मांतर केलं गेलं तेव्हा उपलब्ध नव्हतं. पण लोकांनी धर्मांतर केलं, त्यांच्या संसारात ते रममान झाले आणि संसार सुखाचा होण्याची वाट पाहिलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी धर्मांतरित झाले वेगळे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या लोकांना धर्मांतरित केल्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे बाबासाहेबांची स्वतःची धर्मांतरित होण्याची पद्धत आणि बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या अनुयायांना धर्मांतरित केल्याची पद्धत, ह्या 2 पद्धतीमध्ये थोडासा फरक जाणवतो. आणि तो म्हणजे असा की बाबासाहेब जेव्हा धर्मांतरित झाले तेव्हा चंद्रमणीकडून त्यांनी
त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्या अनुयायांना धर्मांतरित केलं तेव्हा मात्र त्यांनी केवळ त्रिशरण आणि पंचशील न देता त्यांनी 22 प्रतिज्ञा त्यांच्या अनुयायांना दिल्या. आणि ही 22 प्रतिज्ञा म्हणजे काय असेल तर खऱ्या अर्थानं धर्मांतर म्हणजे काय, तो जो प्रश्न आपला आहे की धर्मांतर करा जर संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा असं आपण जे म्हणतो त्या धर्मांतराची संपूर्ण प्रक्रिया जर कशामध्ये असेल तर ती 22 प्रतिज्ञांमध्ये दडलेली आहे. मग जेव्हा आपण असं पाहिलं की संपूर्ण बौद्ध वाङ्मयाचा सार हा बौद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथामध्ये आहे, तर ह्या ग्रंथाचा संपूर्ण सार 22 प्रतिज्ञामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा आपण 22 प्रतिज्ञा पाहतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतो की खऱ्या अर्थानं सोडणे म्हणजे काय आणि धरणे म्हणजे काय, एवढं देणे गरजेचेच आहे असं बाबासाहेबांना त्यावेळी वाटलं. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा हा धर्मांतराचा अविभाज्य अंग आहे. 22 प्रतिज्ञाशिवाय धर्मांतर खऱ्या अर्थानं पूर्णत्वास जात नाही. आणि तो का त्याचा अविभाज्य अंग आहे हे आपण जेव्हा 22 प्रतिज्ञाकडे बघू तेव्हा तो धर्मांतराची एक प्रक्रिया कशी आहे, धर्मांतर म्हणजे काय, एक धर्म सोडणे म्हणजे काय आणि दुसरा धर्म धारण करणे म्हणजे काय, हे संपूर्ण प्रक्रिया 22 प्रतिज्ञामध्ये कशी समाविष्ट आहे हे आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल. तर बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा आपण पाहतो की धर्मांतराचा अर्थ सोडणे असा असेल तर बाबासाहेबांनी काय केलं असेल, तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन धर्मांतराची खऱ्या अर्थानं प्रक्रिया सुरू केली. आणि मग काय सांगितलं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन धर्म पहिल्यांदा सोडायला सांगितलं. धर्मांतर करा म्हणजे काय, पहिल्यांदा धर्म सोडा, कारण सोडल्याशिवाय तुम्ही धरू शकत नाही. एका हातामध्ये जर तुमच्या भगव्या रंगाचा बॉल असेल आणि जर तुम्हाला निळ्या रंगाचा बॉल पकडायचा असेल त्याच हातामध्ये, तर त्या हातातला बॉल तुम्हाला पहिल्यांदा सोडून द्यावा लागेल, तर आणि तरच निळ्या रंगाचा बॉल तुम्हाला धरता येऊ शकतो, तो धम्म तुम्हाला धारण करता येऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा धर्म सोडायला सांगितलं. धर्म सोडणे म्हणजे काय, तर धर्म सोडणे म्हणजे काय, तर धर्म सोडणे म्हणजे ईश्वरशाहीला सोडणे होय. आता धर्म सोडणे म्हणजे ईश्वरशाहीला सोडणे होय एवढं जरी म्हटलं तरी पुन्हा तोच प्रश्न शिल्लक राहतो जो पहिल्यांदा मी विचारला. तर धर्म सोडणे म्हणजे काय, याचं जर उत्तर आपण असं पाहिलं की धर्म सोडणे म्हणजे ईश्वरशाहीला सोडणे होय, तर पुन्हा प्रश्न शिल्लकच राहतो की ईश्वरशाहीला सोडणे म्हणजे काय. आणि हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण धर्म सोडणार नाही. आणि जोपर्यंत आपण धर्म सोडणार नाही तोपर्यंत नवीन धर्म आपण धारण करू शकत नाही, जरी आपल्याला असं वाटत असलं की आपण केलं. आणि म्हणून आता आपण काय म्हणणार आहोत, ईश्वरशाहीला सोडणे म्हणजे धर्म सोडणे होय. आता ईश्वरशाहीला सोडणे म्हणजे काय, बाबासाहेबांना माहिती होतं की आपल्याला काय समजू शकते आणि काय समजू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी खूप सोपं करून आपल्याला सांगितलेलं आहे की काय करायचं आहे, धर्मांतर करायचं आहे तर तुम्हाला ईश्वरशाहीला सोडलं पाहिजे. आणि म्हणून ईश्वरशाहीला सोडण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्या 5 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. काय आहेत त्या पहिल्या 5 प्रतिज्ञा, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. एवढं स्पष्ट करून दिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते की धर्म सोडणे म्हणजे काय, तर ईश्वरशाहीला सोडणे, ब्रह्माला सोडणे, महेशला सोडणे, विष्णूला सोडणे, रामाला सोडणे, गौरीला सोडणे, गणपतीला सोडणे. एवढंच नाही तर अशा प्रकारच्या देवावर माझा विश्वास नाही असं मानणे म्हणजे खऱ्या अर्थानं एक धर्म सोडणे. आणि 5वं काय आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय असा मी यावर माझा विश्वास नाही असं ते म्हणतात. जर आता ह्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या नसत्या तर आपण कोणी आहे आणि कोणी नाही म्हटलं असतं तर ते सिद्ध करणं कठीण केलं असतं.
परंतु आता जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येते की सोडणे म्हणजे काय सोडणे. तर आपण एक गोष्ट पाहिली की धर्म सोडणे म्हणजे काय, तर ईश्वरशाहीला सोडणे. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सोडायला सांगितलेली आहे. धर्म सोडा म्हणजे काय, केवळ 5 मिनिटाच्या अगरबत्ती आणि मेणबत्तीनं धर्म सुटणार नाही, ते सांकेतिक आहे. आणि जर आपण ते सोडून आपल्या संसारात गेलो तर आपला संसार सुखाचा होईल असं बाबासाहेबांना वाटत नाही. आणि तसं नाही म्हणूनच त्यांनी ह्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा काय असेल ती खऱ्या अर्थाने धर्मांतराची प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट बाबासाहेब धर्म सोडणे म्हणजे काय करणे सांगताना असं म्हणतात की धर्म सोडणे म्हणजे काय सोडायचं आहे, तर ते म्हणतात की धर्म सोडणे म्हणजे कर्मकांड सोडणे. पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो तो हा की कर्मकांड सोडणे म्हणजे काय. आणि मग त्याही गोष्टी खूप बाबासाहेबांनी स्पष्ट केल्या. आणि मग ते सांगत असताना त्या म्हणतात 6 ते 8 प्रतिज्ञा त्यांनी दिलेल्या आहेत. तर नंतरच्या 6 ते 8 ह्या 3 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या धर्म सोडण्याच्या प्रक्रिया आहेत. मग काय, धर्म सोडणे म्हणजे कर्मकांड सोडणे. आणि मग आता कर्मकांड सोडणे म्हणजे काय, तर मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा पिंड जाणार नाही, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही. असं मी जेव्हा नाही करणार तेव्हा मी काय सोडणार आहे, मी कर्मकांड सोडणार आहे. आणि जेव्हा मी कर्मकांड सोडणार आहे तेव्हा खऱ्या अर्थाने मी धर्म सोडणार आहे. म्हणजे एकंदरीत सोडणे ही प्रक्रिया धरण्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे, कारण तिच्याशिवाय दुसरीकडे आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून धर्मांतर म्हणजे काय, त्याची पहिली प्रक्रिया सोडण्याची आहे. म्हणून धर्म सोडणे म्हणजे काय, धर्माचे संस्कार सोडणे. धर्म सोडणे म्हणजे काय, तर धर्माचे सण सोडणे. आताही 62 वर्षानंतर आपण धर्मांतर केलो असं जर म्हणत असू आणि जर सोडल्याशिवाय धरणं हे शक्य नाही, हा निसर्गतः हा नियम आपल्या सर्वांना जर पचनी पडत असेल तर पहिला प्रश्न आपल्याला हाच अतिशय मूलभूत पडायला पाहिजे. तो म्हणजे हा की आपण सोडले का, सर्वांनी आपल्या समाजाने सोडले का, धर्म सोडले का, म्हणजे धर्माचा संस्कार सोडले का, पूर्वधर्माचे सण सोडले का. असं जर आपण आताही विचार केला तर मला असं वाटतं की आता ही परिस्थिती विदारक आहे असं मला वाटतं. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर आता रक्षाबंधन झालं, मी बोलत आहे, तुमच्या आजूबाजूच्या तुम्ही कल्पना करा आणि आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या समाजातील नातेवाईकांकडे, शेजाऱ्यांकडे बघा आणि रक्षाबंधनाचं काय झालं बघा. मी स्वतः अनुभवलेलं आहे की अजूनही आपले PhD झालेले लोक देखील ते सण करतायत. आणि मी प्रत्यक्ष बोललोय एका व्यक्तीशी, ते म्हटले की बहीण घरी आल्यानंतर तिला नाराज करता येत नाही. सोडण्याची प्रक्रिया किती कठीण आहे. मी त्यांना हे पण म्हणालो की बाबासाहेबांना पण बहीण असेलच, अनेकांना बहिणी आहेतच. तो सोडणे किती कठीण आहे. सोडणे जर आपल्याकडून झालं नसेल तर धर्म धारण करणे हे आपल्याकडून होऊ शकेल का. जर आपण म्हणत असू की धर्मांतर केलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जी काही 22 प्रतिज्ञाची प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेतून धर्मांतर केलं जाऊ शकते खऱ्या अर्थानं. कारण धर्मांतर ही काही जादूची कांडी नाही की कोणीतरी अगरबत्ती मेणबत्ती लावून 2 मिनिटात अबौद्ध बौद्ध होऊ शकतो, असं होऊ शकत नाही. तसं झालं असतं तर 56 लाख लोक सुखी झाले असते. दुःखातून मुक्त होण्यासाठी एवढे वर्ष लागून देखील आपण पूर्णतः मुक्त झालेलो नाही. अजूनही पूर्णतः आपले संसार सुखाचे झालेले नाही. आणि धर्मांतर केल्याने, धर्मांतर करा संसार सुखाचे करायचे असतील तर असं जर म्हटलं तर धर्मांतर त्याच दिवशी केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण खूप लोकांनी केलं, लाखो लोकांनी केलं. आणि त्याच्यानंतर देखील धर्मांतराच्या प्रक्रिया सुरू आहेत. केवळ तशा प्रकारच्या धर्मांतराने खरं तर संसार सुखाचे व्हायचे असते तर खूप सोपं आणि अतिशय सोपं झालं असतं. आणि मला असं वाटतं कदाचित हे संपूर्ण जगही धर्मांतरित झालं असतं, परंतु तसं नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्या प्रसंगी काय केलं, 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि ह्या 22 प्रतिज्ञा काय असतील, जसं मी सांगितलंय की हा बुद्ध आणि धम्म त्याचा सार आहे. आणि म्हणून आताही जर आपण पाहिलं तर आपल्याला कशावर भर द्यायला पाहिजे असेल तर आपल्याला अजूनही पहिल्यांदा सोडण्यावर भर दिल्याशिवाय धर्म धारण करू शकत नाही, आपण धर्मांतरण करू शकत नाही. आपण आम्हाला एकदा आमच्या जवळच्या नातेवाईकांनी दिवाळीच्या दिवशी फराळाला बोलवलं
आणि माझी मिसेस आणि आम्ही घरीच विचार केला की आज जर जाणार असू आपण, तर मिसेस पण ब्रह्मचारिणी आहे, की तिला सांगितलं की आपण त्यांच्याकडे जर आज गेलो तर आपल्याकडून कुठलाही विषय काढायचा नाही, आपण त्यांचा फराळ खायचं आणि शांतपणे घरी यायचं. कारण त्यांचं खायचं आणि त्यांना दुखवायचं आज तरी आपण ते करू नको. आणि आम्ही असं विचार करत करत पक्का निर्धार करून त्यांच्या घरी पोहोचलोय. त्याच्यानंतर बसल्यानंतर पाणी आणि फराळ त्यांनी दिलंय आणि आम्ही तो फराळ सेवन करत असतानाच आम्ही ठरवलं पक्का की आता ह्या विषयावर यायचंच नाही. परंतु ज्या लोकांनी फराळ आम्हाला दिला ते लोक जेव्हा आमच्यासोबत फराळ करत होते तर आम्ही तर काहीही म्हटलं नाही. त्यांचं मन त्यांना खात होतं. त्यांना असं वाटत होतं की हे लोक धर्माचारी आहेत, आपण बोलवलं तर खरं, पण आपल्याला आपल्या मनात काय म्हणत असतील बरं, हे आपल्याला नाव तर ठेवत नसतील, असं त्यांचं मन देखील त्यांना खात होतं. आणि म्हणून त्यांनी स्वतः विषय काढला आणि ते म्हटले, हे बघा बरं का, आम्ही दिवाळी वगैरे मानत नाही. आम्ही तर ठरवलं आम्हाला बोलायचंच नव्हतं. ते म्हणे आम्ही दिवाळी वगैरे मानत नाही, पण कसं आहे म्हणे, शेजारच्या लोकांनी जर फराळाचं केलं मग ते आपल्या घरात सुगंध येतो. आपले लहान लहान मुलं 3 वेळा त्यांच्या घरात जाऊन बघतात, घरी येऊन सांगतात त्यांनी करंज्या केल्या, त्यांनी लाडू केले वगैरे वगैरे. त्यांच्या मुलांनी फटाके घेतले, आपले मुलं येऊन घरी सांगतात की त्यांच्या मुलाने फटाके घेतले, ती मला पण घेऊन द्या. समजा म्हणे आपण आपल्या मुलाचं ऐकलं नाही, ते रडतात, जोरजोराने रडतात, मोठमोठ्याने रडतात. आणि मला सांगा म्हणे, असं जर लहान मुलं रडले तर कसं वाटते बरं? आम्ही ठरवल्याप्रमाणे बोललोच नव्हतो. आणि ते जेव्हा विचारलं की आम्हाला कसं वाटते, तेव्हा मात्र आम्हाला बोलणं गरजेचं होतं. आणि मी म्हटलं, हो बरोबर आहे, हो जर लहान लहान मुलं रडले आणि आपण त्यांना फराळ करून दिलं नाही, आपण त्यांना जर फटाके दिलं नाही तर फार वाईट वाटते. समजा म्हटलं तुमच्या मुलाला खोकला झाला, खोकल्याचं पातळ औषध सिरप तुम्ही घरामध्ये आणलं, त्याला एक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मात्रा दिली तुम्ही, परंतु खोकल्याचं औषध गोड असते आणि तुमच्या मुलाला ती आवडली आणि तो म्हणाला की मला पूर्ण दे, तर तुम्ही काय कराल? तर नाही देणार. पण तो म्हटला मला पूर्णच दे, तर तुम्ही काय कराल? तर म्हणे मी नाही देणार. पण तो रडला तर, तो खाली लोळला तर तुम्ही काय करणार? नाही पण तो लोळला तरी नाही देणार. म्हणलं पण तो रडला तर कसं वाटते? त्यांच्या लक्षामध्ये आलं की मला काय म्हणायचं. म्हणजे रडलं तर कसं वाटते? वाईट वाटते. पण रडलं तर वाईट वाटते म्हणून संपूर्ण खोकल्याच्या बॉटलचे औषध त्याला प्यायला तयार आहोत का आपण? नाही. कारण ती जर त्याने पूर्णच घेतली तर त्याला अपाय होऊ शकतो, त्याला इजा होऊ शकते, तो जाऊ शकते. एवढी गोष्ट आपल्याला माहिती आहे. परंतु ज्या प्रकारे ही नको ती गोष्ट केल्यानंतर काय होऊ शकते हे माहिती आहे, त्याच प्रकारे जर हे फराळ ही नको ती गोष्ट आहे असं जर आपल्याला समजलं तर त्यांना फार खजील झालं आणि त्यांना असं वाटलं की यस, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण काय करतो? आपण सोडण्याची हिंमत दाखवत नाही. 62 वर्षानंतर देखील धर्म सोडण्याची हिंमत दाखवत नाही, धर्माचे संस्कार सोडण्याची हिंमत दाखवत नाही, सण सोडण्याची हिंमत दाखवत नाही. आणि जोपर्यंत आपण हे करू शकत नाही तोपर्यंत धर्म धारण करू शकत नाही, तोपर्यंत धर्मांतरण होऊ शकत नाही. मी तर एका घरी असा एक फोटो पाहिला, आडव्या प्रकारची फ्रेम, त्याच्यामध्ये बुद्ध, बाबासाहेब, विठ्ठू बाबा, साईबाबा, संतोषी माता अशा आडव्या प्रकारची फ्रेम एका घरी दरवाजावर लावलेली पाहिली. बौद्ध माणसाच्या घरामध्ये आडवी फ्रेम. हे आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे बाबा आणि माता का बरं येतात? आमच्याकडे औरंगाबादला लहान लहान मुलं खेळताना असं म्हणतात की गळ्यात ताईत आणि खिशामध्ये बाबा का बरं येतात? तर लहान लहान मुलं खेळताना असं म्हणतात की आमचा बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा मातीत दाबा, असं लहान लहान मुलं खेळताना म्हणतात. आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या माता का बरं येतात?
तर बंधूंनो, आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या माता त्यामुळे येतात, जेव्हा आपला माथा ठिकाणावर नसतो तेव्हा अशा प्रकारच्या माता आपल्या घरामध्ये येतात. मग तेव्हा आपल्या नावाच्या पुढं कितीही डिग्र्या लावलेल्या असल्या तरी देखील आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या माता येतात, अशा प्रकारचे बाबा येतात. आणि जर आपण हे सोडू शकत नसू तर मला असं वाटते सोडल्याशिवाय धर्मांतर होऊ शकत नाही. कारण धर्म सोडायचा आहे, नंतर धारण करायचं आहे. औरंगाबादच्या लोकांना मी हे सांगणारं उदाहरण कदाचित लक्षात येईल की औरंगाबादला एका वेळी 2 यात्रा असतात. एक बुद्धलेणीवर यात्रा असते आणि एक कर्णपुराला यात्रा असते. आमचे लोक सकाळीच कर्णपुराला जातात आणि ज्यांच्या दारापुढं लांब लांब गाडी, उंच उंच वाडी, अशा घरातल्या महिलांना अनवाणी पायाने कर्णपुराच्या यात्रेत जाताना मी प्रत्यक्ष बघतोय. मोठे मोठे ऑफिसर लोक. बंधूंनो, सिरियस मुद्दा आहे. विचार करा. धर्मांतराचा विचार करत असताना, धर्मांतराचं चिंतन करत असताना याचे चिंतन करा की 62 वर्षानंतर धर्मांतराची खऱ्या अर्थानं प्रक्रिया झाली का? बाबासाहेबांनी स्वतःचं धर्मांतरण तसं केलं, अनुयायांचं धर्मांतरण असं का केलं? तर मी बघतोय की आमचे बंधू आणि भगिनी कर्णपुराच्या देवीचं दर्शन घेतात आणि नंतर मग बुद्धलेणीला येतात. आणि जर तुम्ही त्यांची ही चर्चा केली तर ते असं म्हणतात की सर्व धर्म समभाव आहे. म्हणजे आमचे विचार कसे आहेत? ब्रॉड आहेत. ब्रॉड थिंकिंग आहे आमची. सर्व धर्म समभाव आहे. बाबासाहेब असं म्हणतात की सर्व धर्म समभाव ही संकल्पना सरळ सरळ मूर्खपणा आहे असं ते म्हणतात. कारण सर्व धर्मांना आपण समान म्हटल्याने ते धर्म काही समान होऊ शकत नाही. आणि जर सर्वच धर्म समान असते तर कदाचित धर्माचा वाद ह्या देशामध्ये किंवा ह्या जगामध्ये झालाच नसता. किंबहुना बाबासाहेबांना तरी धर्मांतर करण्याची गरज भासली नसती. आणि म्हणून हातात हात धरून आपण धर्मांतर करू शकत नाही. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण जो पाहू लागलो तो असा आहे की धर्म सोडल्याशिवाय, म्हणजे हिंदू धर्मातील विषारी संस्कार आपल्या मेंदूमध्ये जे आहेत ते मेंदूतून काढल्याशिवाय बुद्ध धर्माचे अमृततुल्य संस्कार आपण स्वतःवर करून घेऊ शकत नाही. अर्थातच खऱ्या अर्थाने धर्मांतरण करू घेऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने धर्मांतर होऊ शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला असं आवडलं एखादं गीत, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, आणि जर तुम्ही म्हटलं की माझ्या मोबाईलमध्ये भरायचं आहे, आणि जर तुम्ही त्यांना म्हटलं की दे मला सेंड करून, जर त्यांनी तुम्हाला सेंड केलं आणि विचारलं आलं का तुम्हाला, तुम्ही पाहणार की तुम्हाला आलेलंच नाही आहे. तुम्हाला मी तर पाठवलं, माझ्याकडून तर गेलेलं दिसते, आलं का बघा, तुम्ही पाहणार आणि म्हणणार माझ्याकडे आलेलंच नाही आहे. मग काय आलं तर एक मेसेज आलं. मग काय मेसेज आला? डिलीट सम मेमरी. डिलीट सम मेमरी म्हणजे तुमचं संतोषी माताच्या गाण्याने, अंबेमाईच्या गाण्याने जर तुमच्या मोबाईलची मेमरी फुल असेल तर डिलीट सम मेमरी असा प्रकारचा मेसेज येईल. आणि तो मेसेज डिलीट केल्याशिवाय तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी अशा प्रकारचं सुंदर गाण तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपली मेमरी खाली करायची आहे. आपल्या मेंदूतील हिंदू धर्मातील जे विषारी संस्कार आहेत ते काढायचे आहेत. ते काढल्याशिवाय आपण खऱ्या अर्थानं धर्म धारण करू शकत नाही, धम्म धारण करू शकत नाही, धर्मांतरण करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा धर्मांतराच्या वेळी दिलेल्या आहे. आणि त्या केवळ प्रतिज्ञा नाही तर तो धर्मांतराचा एक अविभाज्य अंग आहे. नव्हे तर 22 प्रतिज्ञा बुद्ध आणि त्याचा धम्म याचा सार बाबासाहेबांनी दिलेला आहे. असं कल्पना करा की आपण हे सगळं सोडलं तर मग आपण काय करू शकतो? मग आपण धम्म धारण करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुढील ज्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, म्हणजे आता काय आपण 8 पर्यंत आलो होतो, पुढील ज्या प्रतिज्ञा आहेत 9 ते 22 ह्या संपूर्ण प्रतिज्ञा म्हणजे काय असेल तुम्ही जर वाचलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा संपूर्ण धम्म आहे. तर यावर मी प्रत्येक प्रतिज्ञेवर बोलणार नाही, परंतु हा संपूर्ण धम्म आहे हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नवी प्रतिज्ञा आपण बघतोय की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. म्हणजे जेव्हा आपण धर्मांतरण करतो आणि बौद्ध होतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. म्हणजे ज्याने मला त्रास दिला तो मानेल किंवा नाही मानेल,
तो माझ्याशी विषमतेने वागेल, परंतु कोण? मी वागणार नाही. माझे घरचे सगळे माझ्याशी वागले तरी मी त्यांच्याशी असमानतेने वागणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी 9वीची प्रतिज्ञा दिली आहे. ते असं म्हणतात की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. हे धर्मांतरण आहे. संसार सुखाचे करायचे असतील तर काय करा? धर्मांतर करा. म्हणजे काय करा? जसं धर्म सोडा म्हणजे काय करा असं आपण पाहिलं, तसं आता धर्म धरा म्हणजे काय करा हा आपल्याला बघावं लागणार आहे. धर्म धारण करण्याची प्रक्रिया आपल्याला बघावं लागणार आहे. आणि संसार सुखाचे करायचे असतील तर सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मला मानावं लागेल, म्हणजे माझा संसार सुखाचा होईल. नंतर मी समानता प्रस्थापन करण्याचा प्रयत्न करेन. लोक करत की करत नको, मी करेन. मी बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. लोक करोत की नको करत. यामध्ये आणखी एक गोष्ट मला तुम्हाला स्पष्ट केली पाहिजे. मी सगळ्या वाचणार नाही, पण ही जेव्हा मी असं वाचलंय आता की मी बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन, असं जेव्हा बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिलेली आहे, 11वी प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून मला असं वाटते की एका प्रश्नाचं उत्तर देखील त्यामध्ये दडलेलं आहे. आणि ते म्हणजे असं की कदाचित तुम्हाला बाजारामध्ये एक पुस्तक तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेबांनी समाधी मार्ग नाकारला, बाबासाहेबांनी ध्यान मार्ग नाकारला, अशा प्रकारची पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि तेही अतिशय प्रसिद्ध अशा साहित्यिकांचे आहेत. आणि त्यांना असं वाटते की बाबासाहेब ध्यान धारण्याच्या विरोधामध्ये होते, बाबासाहेब समाधी मार्गाच्या विरोधामध्ये होते. डोळे लावून बसणं म्हणजे मूर्खपणा आहे, डोळे लावून बसणं म्हणजे नपुसकता आहे, अशा प्रकारचा काही बुद्धिवादी लोक प्रचार करत आहेत. आणि म्हणून ध्यान धारणेला बसणाऱ्या लोकांना लोक हसतायत. आणि हे हसताना बाबासाहेबांचा संदर्भ देतात आणि म्हणतात की बाबासाहेबांनी पुढे ध्यान साधना केली आणि बाबासाहेबांनी जणू काही समाधी मार्ग नाकारला असं सांगतात. आणि याचं पुस्तक पण प्रसिद्ध आहे. म्हणून मी तुम्हाला जेव्हा असं म्हणतोय की 22 प्रतिज्ञा हा संपूर्ण बुद्ध आणि त्याच्या धम्माचा सार आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म हा संपूर्ण बौद्ध वाङ्मयाचा सार आहे. सार म्हणजे अतिशय थोडं, पण त्यात सगळं येतं. तर ह्या बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेतून लक्षात येणार आहे की बाबासाहेबांनी समाधी मार्ग नाकारला नाही, तर तो स्वीकारला. आणि म्हणून संसार सुखाचे करायचे असेल तर काय करा? धर्मांतर करा. म्हणजे काय? तर समाधी मार्गाचं आचरण करा. म्हणजे तुम्हाला जर संसार सुखाचे करायचे असेल तर बाबासाहेब धर्मांतर करा. मग धर्मांतर करा म्हणजे नेमकं काय करा हा जो आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की संसार सुखाचे करायचे असतील तर समाधी मार्गाचं आचरण करा. नंतरची जी प्रतिज्ञा आहे, भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिताचं मी पालन करेन. म्हणजे अष्टांग मार्ग आलेला आहे, 10 पारमिता आलेला आहे. असं जर तुम्ही पाहिलं तर मी जसं म्हटल्याप्रमाणे संपूर्ण धर्म त्याच्यामध्ये आलेला आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. तर बंधू आणि भगिनींनो, ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या ह्या 9 ते 22 पासून आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि धर्मांतर करायचं म्हणजे काय करायचं आहे? तर खऱ्या अर्थानं अष्टांग मार्गाचं आचरण करायचं आहे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे. आणि ते जर केलं तर संसार सुखाचे होतील असं त्याचं म्हणणं आहे. केवळ आपण स्वतःला हिंदूंच्या ऐवजी बौद्ध संबोधलो तर जर असं वाटत असेल की आपले संसार सुखाचे होतील, तर मला असं वाटते ती दृष्टी मिथ्या दृष्टी असेल. आणि म्हणून आपण पाहिलं की मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन, भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिताचं मी पालन करेन, सर्व प्राणी मात्रावर दया करेन, त्यांचे लालन पालन करेन. नंतर ते मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, ह्या पंचशील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 18वी प्रतिज्ञा जी आहे ते ज्ञानशील आणि करुणा म्हणजे प्रज्ञाशील करुणा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणारा, या मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे असे माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होतोय, इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मी वागेन, अशा प्रकारची प्रतिज्ञा आहे. मी घाईघाईमध्ये ह्यासाठी वाचून संपवलेलं आहे की ह्या एकंदरीत सगळ्या प्रतिज्ञा जर आपण पाहिलं तर धर्मांतर ही केवळ 2-10 मिनिटाची गोष्ट नसून ती एक परिवर्तनाची प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेतून जो कोणी जाणार आहे त्याचं संसार सुखाचं होणार आहे. केवळ जर कोणी असं म्हणणार असेल की मी धर्मांतर केलं म्हणजे अगरबत्ती, मेणबत्ती आणि पुष्प बुद्धाला वाहिले, कोणीतरी मला दिलं आणि आता माझी दीक्षा झाली, आता मी धर्मांतरित झालो म्हणजे माझं संसार सुखाचं होईल, तर ती श्रद्धा नसून अंधश्रद्धा होईल. आणि म्हणून संसार सुखाचे व्हायचे असेल तर धर्मांतर करा. परंतु काय करा? धर्मांतर करा म्हणजे काय करा?
तर धर्मांतर करा म्हणजे तुमचं संसार सुखाचं होईल. तर धर्मांतर करा म्हणजे काय करा, तर मैत्रीपूर्ण कर्म करा. धर्मांतर करा म्हणजे काय करा, मैत्रीपूर्ण कर्म करा. मैत्रीपूर्ण कर्म जर केलं तर तुमचं संसार सुखाचे झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ हिंदूंच्या ऐवजी स्वतःला बौद्ध समजलं आणि जर असं आपल्याला वाटलं की आता माझे संसार सुखाचे होतील, तर ती दृष्टी मिथ्या दृष्टी आहे, ती श्रद्धा अंधश्रद्धा असेल. आणि हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि म्हणून मी याला असं म्हणतोय की 22 प्रतिज्ञा हा धर्मांतराचा अविभाज्य अंग आहे. त्याच्याशिवाय धर्मांतर पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून तो अविभाज्य अंग आहे असं आपण पाहतो. आणि म्हणून संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा. आणि धर्मांतर करायचं म्हणजे काय करायचं असेल तर तुम्हाला मुक्त हस्ते दान करायचं आहे. तुम्ही जर दान केलं तर तुम्हाला तुमचे संसार सुखाचे होतील अशी आपली जर मान्यता असेल तर खऱ्या अर्थानं धर्मांतराचा अर्थ आपण समजू शकतो आणि प्रत्यक्षात त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि मला अशी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातून की अशा प्रकारे केल्यानंतर ज्या ज्या लोकांनी केलं त्या त्या लोकांचे संसार सुखाचे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून धर्मांतर करा म्हणजे नेमकं काय करा, तर शांतीचं आचरण करा, संतुष्टीचं आचरण करा, साधेपणाचं पालन करा. शांतीचं, संतुष्टीचं आणि साधेपणाचं पालन करणे म्हणजे धर्मांतर करणे होय. आणि तसं जर केलं तर संसार सुखाचे होतील असं बाबाला म्हणायचं आहे. सत्य बोला, नित्य सत्य बोलला म्हणजे खऱ्या अर्थानं काय करा, धर्मांतर करा असं त्याचा अर्थ आहे. आणि नित्य सत्य बोललं तर संसार सुखाचे होतील. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवा. असं जर केलं तर खऱ्या अर्थानं धर्मांतर करणं होईल. आणि मग असं जर केलं तर खऱ्या अर्थानं संसार सुखाचे होतील असंच त्या 22 प्रतिज्ञाचा अर्थ आहे. आणि ह्या प्रक्रियेतून जो जो जाईल त्याच्या धर्मांतराची प्रक्रिया सुरू असणार आहे आणि त्याच्या सुखाकडून दुःखाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं संसार सुखाचे केवळ दीक्षा घेतल्याने किंवा धर्मांतर केल्याने होणार नाही. बंधू आणि भगिनींनो, एका प्रश्नाचा आणखी आपण आज विचार करणार आहोत म्हणजे तो असा की संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा असं बाबासाहेब जेव्हा म्हणतात तेव्हा तुम्ही आता थोडंसं समाजाकडे बघा. समाजाकडे बघा, तुम्हाला लोक सुखी झालेले दिसतील, तुम्हाला लोक श्रीमंत झालेले दिसतील, सामाजिक प्रगती झालेली दिसेल, आर्थिक प्रगती झालेली दिसेल. म्हणजे लोकांचे एकंदरीत संसार सुखाचे झाल्याचे दिसतील. आणि धर्मांतराची जर जादू तुम्ही पाहिलात तर धर्मांतरानंतर अनेक समाजातील जे काही अस्पृश्य लोक आहेत किंवा जे दीन लोक आहेत किंवा जेव्हा दलित लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत, तर समाजातील सर्व प्रकारच्या गरीब लोकांकडे बघा. धर्मांतराच्या पूर्वी जे सगळे गरीब होते त्या समाजातील सगळ्या जातीच्या, सगळ्या जमातीच्या लोकांकडे बघा की जे धर्मांतराच्या पूर्वी गरीब होते. जेव्हा धर्मांतर केलेले लोक देखील गरीब होते, दुःखी होते असं म्हणा. ह्या सगळ्या समाजाकडे आता बघा. आणि आता असं बघा की धर्मांतरानंतरच्या समाजाकडे बघा. आता धर्मांतरानंतरच्या समाजाकडे बघा, तर पूर्ण समाजाकडे बघा, धर्मांतरित समाजाकडे नाही, पूर्ण समाजाकडे बघा. तुमच्या एक गोष्ट डेफिनेट लक्षात येईल आणि ती म्हणजे ही की ज्या ज्या लोकांनी धर्मांतर केलं ते लोक सुखी झाले. आता मी तुम्हाला समजत नसेल तर पुन्हा स्पष्ट करतो. धर्मांतर जास्तीत जास्त ज्या ज्या लोकांनी केलं असेल, जर समजा जातीच्या भाषेत सांगायचं असेल तर महार लोकांनी जास्त धर्मांतर केलं असेल, तर गरीब आणि अस्पृश्य केवळ महारच होते का? दुःखी केवळ महारच होते का? दुःखी ओबीसी होते, मांग होते, चंबार होते, ढोर होते, सगळे लोक दुःखी होते. आणि धर्मांतरानंतर किती लोक सुखी झाले आता ह्या समाजाकडे बघा, भारतीय समाजाकडे बघा. डेफिनेट तुमच्या असं लक्षामध्ये येईल की जे बाबासाहेबांच्या धर्मांतरासोबत गेले त्यांचे संसार सुखाचे झाले. हे तुम्ही बघा, आत्ता बघा. जे जे लोक बाबासाहेबांच्या धर्मांतरासोबत गेले, मग ते केवळ महार नाही, जे जे गेले ते जास्त प्रमाणात ते गेले म्हणून ते म्हटलं मी. पण त्यावेळी केवळ तेच नाही, ब्राह्मण पण गेले. पण तुम्ही जर बघा तर जे जे लोक गेले त्यांच्या समाजाकडे, त्यांच्या संसाराकडे बघा, तर त्यांचे संसार सुखाचे आहेत. आता इतरांचे नाहीत का? तर विकास हा सृष्टीचा नियम आहे, विकास सगळ्यांचा झालेला आहे. पण तुम्ही तुलनात्मक पण बघा आता, तर हा देश मान्य करतो की बाबासाहेबांचा जो समाज आहे, जो बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या सोबत गेला, त्या समाजाचा विकास सर्व समाजापेक्षा गतीनं झालेला आहे. आणि मी तर असं ऐकलंय की जागतिक सर्वे केला गेला म्हणे. आणि जेव्हा नेल्सन मंडेला आणि जी क्रांती केली
असं म्हणतात तर त्यांच्या समाजातील लोकांचा पण विकास झाला. पण जेव्हा प्रगतीचा रेशो मोजतात आणि बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतरानंतर बाबासाहेबांसोबत गेलेल्या समाजाचा जो विकास झाला, जी काही प्रगती झाली, तो समाज जो सुखी झाला, त्याचा जो वेग आहे, त्याची जी गती आहे, ते असं म्हणतात की केवळ भारतात नाही तर जगात विशेष अशी गोष्ट आहे. अशा प्रकारची नोंद, अशा प्रकारची ऐकीव माझ्यामध्ये आहे, माझ्या कामी आहे. म्हणजे काय तर बाबासाहेबांनी जणू काही धर्मांतराच्या जादूने लोकांचे संसार सुखाचे केल्याचे आपण प्रत्यक्ष बघतो. तुमचे माझे संसार सुखाचे केल्याचे आपण प्रत्यक्ष बघतो. तरी पुन्हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून या विकासाकडे बघावं लागणार आहे. आणि तो म्हणजे असं की आता जसं मी बघितलं की आपल्या समाजातील अनेक लोक सुखी आहेत, म्हणजे काय श्रीमंत आहेत, त्यांचा सामाजिक विकास झालेला आहे, त्यांचा आर्थिक विकास झालेला आहे, त्यांचा सामाजिक दर्जा उंचावलेला आहे, त्यांची आर्थिक प्रगती सुधारलेली आहे. परंतु आता त्यांच्या सुधारणेचा आणि त्यांच्या प्रगतीचा धर्मांतराशी अर्थ कसा जोडायचा हा एक प्रश्न माझ्याकडे शिल्लक राहतो. बाबासाहेबांनी म्हटलं संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा, आणि लोकांचे संसार सुखाचे झाले. लांब लांब गाड्या आल्या, उंच उंच माड्या आल्या, पण तरी देखील त्यांच्या ह्या विकासाचा संबंध बाबासाहेबांच्या धर्मांतराशी जोडायचा का, आणि जोडायचा तर का जोडायचा हा प्रश्न शिल्लकच राहतो. हा प्रश्न ह्यासाठी पडतो, मी बोलतो तेव्हा तुम्ही विचार करा की असे तुम्हाला कुटुंब दिसतील की जे सामाजिकदृष्ट्या खूप प्रगत आहेत. एका घरापुढे 2-2, 4-4 गाड्या आहेत, म्हणजे 4 व्हीलर. त्यांच्याकडे मोठं पद आहे, राजकीय पद आहे, असं बघा, सामाजिक पद बघा. असे काही कुटुंब तुमच्या मनोचक्षू पुढे घ्या. आता प्रश्न काय आहे? प्रश्न आहे की हे सुखी झाले, यांचे संसार सुखी झाले, यांच्या सुखाचा संबंध बाबासाहेबांनी सांगितलेल्या धर्मांतराशी कसं जोडायचा हा मूलभूत प्रश्न आहे. आता असा प्रश्न मला का पडतो? मला प्रश्न ह्यासाठी पडतो की असे काही कुटुंब आहेत की ज्यांच्या बौद्ध कुटुंब आहेत, ज्या पद्धतीनं धर्मांतर आपण समजतो त्या पद्धतीनं, मी सांगतो त्या पद्धतीनं नाही, ज्या पद्धतीनं आपण धर्मांतराला समजतो त्या पद्धतीनं धर्मांतर केलेले लोक, मी सांगतो त्या प्रक्रियेतून धर्मांतर केलेले लोक नाही. अशा लोकांच्या घरी बुद्धाचं रूप अजून नाही, बुद्धाची पूजा अजून नाही, वंदनेचं पुस्तक नाही. असे कुटुंब आहेत की नाही तुम्ही विचार करा. आणि मग ज्याच्या घरी बुद्धाचं रूप नाही, ज्याच्याकडे बुद्धाची पूजा नाही, ज्याच्याकडे वंदनेचं पुस्तक नाही, त्याच्या घरामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म नाहीये, पूजास्थान नाहीये, आणि असा माणूस बौद्ध आहे, तो मानतो मी बौद्ध आहे म्हणून आपण पण त्याला बौद्ध मानतो, इथपर्यंत मी समजू शकतो, ते मला मान्यही आहे. फक्त प्रश्न हा पडतो की याच्या सुखाचे कारण धर्मांतर आहे का? बाबासाहेब असे म्हटले होते की संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा. मग याला जे काही सुख मिळालेलं आहे, याची जी काही सामाजिक प्रगती आणि आर्थिक प्रगती झालेली आहे, ह्या आर्थिक प्रगतीचं कारण धर्मांतर आहे का हा प्रश्न शिल्लक राहतो. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक कोटेशन आहे. आता याच्याही पुढे डिटेल आणि सखोल आहे ती गोष्ट. तर ते असं म्हणतात की मनुष्य हा थेंबाप्रमाणे आहे, पाण्याच्या थेंबाप्रमाणे मनुष्य असं म्हणतात. आणि समाज हा सागराप्रमाणे आहे. मनुष्य हा थेंबाप्रमाणे आहे आणि समाज हा सागराप्रमाणे आहे. परंतु थेंब जेव्हा सागरामध्ये पडतो तेव्हा त्या थेंबाचं अस्तित्व लुप्त होतो, लोप पावतो. परंतु माणूस जेव्हा समाजामध्ये असतो तेव्हा त्याचं अस्तित्व स्वतंत्र असतो, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून लोप होत नाही, त्याचे जीवन स्वातंत्र्य असते. त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरता नसून आत्मउन्नती करता झालेला आहे. महत्वाचा शब्द आहे. समाजाच्या सेवेसाठी समाजसेवा खूप महत्वाची आहे, बाबासाहेब स्वतः असं म्हणतात. त्याकडे आपण जाणार नाही. परंतु माणसाचा जन्म कशासाठी झाला हे मानताना बाबासाहेब मात्र समाजाची सेवा करण्यासाठी माणसाचा जन्म झाला हे मानायला तयार नाही. मग ते काय म्हणतात
की आत्मउन्नती करण्याकरता माणसाचा जन्म झाला असं ते म्हणतात. दुसरं त्यांचं एक कोटेशन आहे, धर्मांतराने होणारं सुख. आणि आता बाबासाहेब सांगणार आहेत ती गोष्ट आपल्या लक्षात येईल. दुसरं कोटेशन बाबासाहेबांचं ऐकूयात आपण. ते असं म्हणतात की अशी कोणतीच गोष्ट नाही की अस्पृश्य राहून ती मी प्राप्त करू शकत नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी मी अस्पृश्य राहून प्राप्त करू शकत नाही. मग जर सगळंच बाबासाहेब प्राप्त करू शकत असतील तर मग पुन्हा धर्मांतर का? मग धर्मांतर त्यांनी कशासाठी केलं? सगळंच ते प्राप्त करू शकत होते. आणि म्हणून ते पुढे सांगताना असं म्हणतात, माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. म्हणजे बाबासाहेब जेव्हा संसार सुखाचे करायचे असतील ते धर्मांतर का असं म्हणतात, तेव्हा बाबासाहेबाच्या मनात जो शब्द आहे सुख, सुख आपण त्याला म्हणतो, तो केवळ सामाजिक सुख, तो केवळ आर्थिक सुख इतपुरतं मर्यादित नाही. तर ती भाषा बोलतात बाबासाहेब आत्मउन्नतीची. ती भाषा बोलतात बाबासाहेब आध्यात्मिक उन्नतीची. तर आत्मउन्नती म्हणजे आत्म म्हणजे स्व, सेल्फ. सेल्फच्या स्वच्या विकासाची भाषा करतात बाबासाहेब. आध्यात्मिक म्हणजे काय? मानसिक. आध्यात्मिकचा पर्याय शब्द आहे मानसिक. ह्या दोनही शब्दामध्ये आत्मा आलेला आहे, आत्मउन्नती आणि आध्यात्मिक. तर इथं आत्मा हा जो शब्द आलेला आहे हा स्वच्या अर्थाने आलेला आहे, सेल्फच्या अर्थाने आलेला आहे. आणि म्हणून आता बाबासाहेब जेव्हा संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा म्हणतात. तर आता असं मला वाटतं केवळ तो सुख केवळ सामाजिक आणि आर्थिक पर्यंत मर्यादित नाही. त्यांचे हे दोन विधान जर आपण बघितलं तर बाबासाहेब ज्या सुखाची गोष्ट करतात तो सुख कुठला असेल तर आध्यात्मिक सुख आहे, तो मानसिक सुख आहे. ती उत्क्रांती कुठली असेल तर मानसिक उत्क्रांती आहे. तो विकास कुठला असेल तर मानसिक विकास आहे. बाबासाहेब आर्थिक नव्हे, सामाजिक नव्हे, राजकीय नव्हे किंवा जैविकही नव्हे, तर ते हायर इव्हॉल्युशनची गोष्ट बाबासाहेब करतात. ते माणसाचा विकास आतापर्यंत जो झालाय तो नैसर्गिक तो होणारच आहे. असा एक विकास आहे जो मानसिक विकास आहे ज्यावर सगळ्या प्रकारची सुख अवलंबित आहेत, ज्यावर सर्व प्रकारची सुख अवलंबित आहेत. आणि जो कुठला विकास असेल तर तो विकास आहे आध्यात्मिक विकास. आणि म्हणून बाबासाहेब ह्या भाषणाच्या शेवट करत असताना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ते असं म्हणतात की बुद्धाने आनंदाला महापरिनिर्वाणाच्या दिवशी काय सांगितलं होतं. सुंदर गोष्ट आहे, गोष्ट सांगणार नाही, परंतु जेव्हा बुद्ध महापरिनिर्वाण होणार होतं बुद्धाचं आणि तेव्हा अनेक भिक्षूंना दुःख झालं. त्यातल्या त्यात त्यांच्या समीप असलेलं सर्वात कोण? आनंद. आनंदाला खूप दुःख झालं. आणि मग बाबासाहेबांनी हे उदाहरण दिले त्या भाषणामध्ये. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने आनंदाला काय सांगितलं ते मी तुम्हाला आज सांगतो, असं ते त्या भाषणामध्ये बोलताना म्हणतात. ते मी आता कोटेशन सांगतोय. आणि एवढंच नाही, ते म्हणतात की ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जी गोष्ट बुद्धाने आनंदाला सांगितली तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती म्हणजे कुठली? तर महापरिनिर्वाणाच्या वेळेस बुद्धाने आनंदाला काय सांगितलं, तर बुद्धाने आनंदाला सांगितलं की आनंदा तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. म्हणजे कोणावरही अवलंबून राहू नका. म्हणजे अत्तदीप भव. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जे बुद्धाने आनंदाला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो सर्वांना. तुम्ही देखील काय व्हा? स्वयंप्रकाशित व्हा. म्हणजे काय? अंतरीचा दिवा पेटवा. कदाचित सामाजिक सुख तुमच्या पायाची लोळण घालतील, आर्थिक परिस्थिती तुमची होईल, तरी देखील तुम्ही सुखी व्हालच असं नाही. तर तुम्ही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तुमची आत्मउन्नती होऊ शकत नाही. तुम्ही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. आणि म्हणून काय करा? जे बुद्धाने आनंदाला सांगितलं, बाबासाहेब असं म्हणतात की आज मी ते तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करा? अंतरीचा दिवा पेटवा. अंतरीचा दिवा पेटवा. जे तुमच्या अंतःकरणात जो स्व आहे तो पेटवा. म्हणजे काय? तर तुम्ही खऱ्या अर्थानं प्रज्ञा प्राप्त करा, खऱ्या अर्थानं निर्वाण प्राप्त करा. म्हणून
आणि संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा. याचा अर्थ असा आहे की धर्मांतर कशासाठी असेल तर खरा अर्थानं धर्मांतर अत्यदीप भवासाठी धर्मांतर आहे असा त्याचा अर्थ आहे. बुद्धाने धम्मपदामध्ये त्या सुखाविषयी जे बाबासाहेब सांगतात तीच गोष्ट एका गाथेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते बुद्ध असं म्हणतात की आरोग्य परम लाभा, संतुष्टी परम धनम, विश्वास परम याती, निबाण परम सुखम. ते असं म्हणतात की निर्वाण सर्वात श्रेष्ठ सुख आहे, निर्वाण परम सुख आहे आणि म्हणून धर्मांतर करा. कशासाठी? संसार सुखाचे करायच्यासाठी. परंतु तुम्ही आणि मी ज्याला संसार सुखाचे म्हणतो बाबासाहेब केवळ तेवढ्या पुरते मर्यादित नाहीत. तर ते काय म्हणतात की धर्मांतर कशासाठी? तर निब्बाणासाठी धर्मांतर करा असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून धर्मांतर केवळ राजकीय सुखासाठी नाही आणि म्हणून धर्मांतर केवळ सामाजिक सुखासाठी नाही, धर्मांतर केवळ सांसारिक सुखासाठी नाही, तर धर्मांतर कशासाठी? धर्मांतर परम सुखासाठी आहे, धर्मांतर निर्वाणासाठी आहे. आणि म्हणून जी गोष्ट मी सुरुवातीला सांगितली ती गोष्ट सांगून मी माझं प्रवचन संपवणार आहे. प्रवचनाच्या सुरुवातीला बाबासाहेबांचा एक कोटेशन मी वाचलं होतं. तो कोटेशन मी पुन्हा वाचणार आहे आणि जिथं सुरुवात केली होती तिथे जाऊन आपण थांबणार आहोत. काय सुरुवात केली होती आपण की बाबासाहेबांनी 31 मे 1936 मुंबई येथे बोलताना धर्मांतरासंबंधित ते म्हणाले होते की धर्मांतर हा काही पोरखेड नव्हे, धर्मांतर हा काही मौजेचा विषय नव्हे, हा माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. एका जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराकडे नेणाऱ्या करता नावाडाला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढीच तयारी धर्मांतराकरता करावी लागणार आहे. त्याशिवाय ऐन तीर सोडून पैल तीर गाठणे शक्य नाही. मग आता संसार सुखाचे करायचे असेल तर काय हे बघत असताना आपण निर्वाणासाठी धर्मांतर, परम सुखासाठी धर्मांतर इथपर्यंत आलो होतो. परंतु पुन्हा आपण जेव्हा ज्या बाबासाहेबांच्या कोटेशन वाचून सुरुवात केली होती तोच जेव्हा कोटेशन आपण पुन्हा वाचलं तेव्हा बाबासाहेब काय म्हटले की धर्मांतर एक नाव आहे, धर्मांतर एक नाव आहे, संसार ऐन तीर आहे आणि निर्वाण पैल तीर आहे. धर्मांतर एक नाव आहे, संसार दुःखाचा किनारा आहे, निर्वाण सुखाचा किनारा आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे नाव वल्लवताना कोणीही यात बसण्याची आवश्यकता नाही. ज्याला स्वाभिमानाची चाड आहे त्याने बसा. मग कशासाठी? पैल तीर गाठण्यासाठी. धर्मांतर कशासाठी आहे? धर्मांतर ऐन तीराकडून पैल तीराकडे जाण्यासाठी आहे. संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. तो सुख कोणता आहे? तो परम सुख आहे. आणि म्हणून निर्वाणासाठी धर्मांतर असा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेबांचं जे काही सांगणं आहे की संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा, हे तेवढंच नव्हे तर निर्वाणापर्यंत नेऊन ठेवण्याची क्षमता त्या धर्मांतरामध्ये आहे. आणि बाबासाहेब भरून तुम्हाला आणि मला धर्मांतर करण्याचं आवाहन करतात. हे बाबासाहेबांचं आव्हान जर आपण ते म्हणतात त्या प्रकारे जर स्वीकारलं, धर्मांतराची प्रक्रिया समजून जर आपण स्वीकारलं, तर मला असं वाटते की संसार सुखाचे झाल्याशिवाय तर राहणारच नाही, परंतु केवळ तेवढंच नव्हता, आपली आत्मउन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना ज्या प्रकारच्या सुखाची अपेक्षा धर्मांतराच्या माध्यमातून आहे ते आध्यात्मिक सुख, ते मानसिक सुख, सर्वश्रेष्ठ सुख, मानसिक सुख ते धर्मांतराच्या माध्यमातून संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आज पाहण्याचा प्रयत्न केला, संसार सुखाचे करायचे असतील तर धर्मांतर करा हे बाबासाहेबांचे विधान. पुन्हा एकदा आदरणीय धर्माचार्य जिनसागरजी यांचं मी फार धन्यवाद करतो आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नमो बुद्धाय. जय भीम.